हॅलो गाईज मित्रांनो, सध्या आपण बँकिंगची तयारी करायची आहे असं आपण ठरवलं असेल आणि 12वीची परीक्षा झालेली असेल किंवा थर्ड इयरला असाल किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल. तुम्ही ज्या क्षणी तुम्ही ठरवलंय की बँकिंगची तयारी करायची आहे, त्यावेळेस सगळ्यात पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे इंग्लिश लँग्वेजचा. मग चेक केलं जातं की इंग्लिश कशी आहे, त्यावरनं बँकिंगचं प्रिपरेशन करायचं की नाही या पद्धतीने ठरवलं जातं. आणि हे का होतं तर याचं सगळ्यात मेजर कारण मित्रांनो, हा म्हणजे एकदम इंग्लिश हा सब्जेक्ट असा आहे की हा एकदम टर्निंग पॉइंट म्हणू शकतो आपण, किंवा तुम्हाला एक्झाम मध्ये तुमचं सिलेक्शन ठरवणारा जर सब्जेक्ट असेल तर तो इंग्लिश असतो मित्रांनो. अँड वाय दिस इज सो असं का म्हटलं जातं? कारण मेन कारण आहे याचं वेटेज. तर मी म्हटलं समजा क्लरिकल एक्झाम्स मध्ये प्री साठी साधारण 30 मार्क, पीओ असेल तर साधारण 40 मार्कापर्यंत याचं वेटेज जातं. आणि असं काही एक्झाम मध्ये 30, काही एक्झाम मध्ये 40 पर्यंतचं वेटेज. मेन्स मध्ये जर आपण बघितलं तर मेन्स मध्ये पण सेम तसंच 50 मार्क हे IBPS पीओ किंवा SBI पीओ असेल तर डिस्क्रिप्टिव्ह अजून ऍडिशनल होतं. म्हणजे 50 + 20 70 मार्काचं जवळपास वेटेज याचं बनतं. म्हणजे 40 + 30च्या अराउंड वगैरे असं याचं 70 मार्कापर्यंतचं वेटेज जे आहे ते बनतं. मग एवढं वेटेज असताना असं जर वेटेज असेल तर आपलं महत्वाचं काम म्हणतं की मग ह्या टाईपमध्ये नेमकं तयारी कशी केली पाहिजे. तर जर तुम्ही बिगिनर असाल तर टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. यामध्ये जर मी म्हटलं समजा सगळ्यात पहिल्यांदा जर मुद्दा बघितला, सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर सगळ्यात स्टार्टिंगला आपल्याला लक्षात येईल आतापर्यंतचा आपण अभ्यास कसा केलेला आहे आणि आता आपण अभ्यास कसा करायला पाहिजे, या दोन्ही गोष्टी यामध्ये कम्पेअर करू. एज्युकेशन मधले आपले वेगवेगळे जे अप्रोचेस होते, आतापर्यंत कशा पद्धतीचे अप्रोच होते आणि आता आपण कोणत्या अप्रोचने गेलं पाहिजे, ह्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी आपण आज डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपलं पहिलं मॉड्यूल काय होतं, पहिले आपण कशा पद्धतीने गेलोय. एज्युकेशनल अप्रोच पहिला काय होता, अकॅडमिक स्कूल किंवा कॉलेजमध्ये नेमकं अशा वेने जात होतो आपण. एकदम मायन्यूट अभ्यास मित्रांनो केलेला आहे, त्यानुसार सांगतोय, नीट समजून घ्या. आपण गेलेलो आहे नॉलेज फोकस लर्निंग साठीचा. फिक्स किंवा डेफिनेट सिलेबसच्या बाउंड्रीज होत्या, तेवढंच आपण शिकलेलो आहे. रिवॉर्ड्स क्रेमिंग अँड रोट मेमोरायझेशन, पर्टिक्युलर रोट रटाळवानं जे म्हणतो आपण, पाठांतर करणं, त्याच्यावरती बेस आपण गेलेलो आहे. त्यानंतर जर मी म्हटलं समजा क्वेश्चन्स ड्रॉन डायरेक्टली फ्रॉम टेक्स्टबुक मधलं बघायचं आणि त्याचं लिहून काढायचं. जर आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये इंग्लिशचा अभ्यास केला असेल तर ठीक आहे. पण जर मी म्हटलं समजा यात दोन प्रकारचे टप्पे बनतात. यात काही असा पार्ट आहे की ज्यांनी कधी इंग्लिश बद्दल जास्त विचारच केला नाही, पॅसेज सॉल्व्ह केले आणि ते पण एकच टुक्का लावून सॉल्व्ह केलेले होते. आणि आता अचानक आपल्याला ह्या पद्धतीने जायचंय तर थोडंसं कुठेतरी शिफ्ट होतंय, त्याबद्दल जरा वाईट वाटतं, नेमकं कळत नाही काय करावं. ठीक आहे. तो ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांनी या पद्धतीने. पण इकडे जर मी म्हटलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये अशा पद्धतीचा अप्रोच असतो का? नसतो. इकडे असतं स्किल फोकस, स्किलवरती बेस असतं. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर नॉलेज टेन्स तुम्हाला माहिती आहे, पण त्याला यूज कसं करायचं, इम्प्लिमेंट कसं करायचं हे जर माहित नसेल तर मग अडचण होऊ शकते. म्हणून इकडे स्किल फोकस असतं. त्यानंतर बाउंड्रीज ज्या आहेत त्या प्रिडिक्टेबल नाही आहे, अनलिमिटेड आहे. कुठे पण जाऊ शकतं, बाउंड्रीजच नाही आहे. थोडक्यात याच्यामध्ये अडॅप्टेबिलिटी आणि कन्सेप्टचा ऍप्लिकेशन फार महत्वाचं आहे. सोबत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जास्तीत जास्त रिअल टाइम प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आणि जसे आपल्याला अनसीन पॅसेजेस असायचे ते वाले अनसीन पॅसेजेस या ठिकाणी बनतात. म्हणजे असा डेटा की जो आपण बघितलेलाच नाहीये, त्याच्यावरती बेस क्वेश्चन येणार आहे. इकडं तुम्हाला पॅसेजेस माहिती होते, काय काय येणार आहे ते माहिती होतं, इकडं ते मात्र बिलकुल नाहीये. आता दुसरी गोष्ट, हाफ बॅटल आपण काम जे करतो ते पूर्ण, जे लोक पहिल्यापासून थोडीफार तयारी करत असेल तर अशा केसमध्ये जे काम करतात ते या इल्युजन वाल्या सेक्शन वरती काम करतात आणि त्यांना वाटतं की पूर्ण झालं. पण असं नाहीये मित्रांनो, हे इल्युजन आहे. हे विजिबल 50% म्हणजे काय बघा, डायरेक्टली सिलेबस घ्यायचा आणि सिलेबस मध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्यांना डील करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, फाउंडेशनल बुक्स जे असतात ते बुक्स घ्यायचे, त्यांचा रेफरन्स घ्यायचा आणि ते सॉल्व्ह करायला लागायचं. लर्निंग द चॅप्टर डेफिनेशन्स, ज्या पण चॅप्टर्स आहेत त्यांचं डेफिनेशन वाईज पूर्णच्या पूर्ण जे ते बघायचं पुस्तकामधनं आणि मग त्यानुसार सॉल्व्ह करायचं. हा वाला अप्रोच जो आहे हा फक्त 50% आहे. हेच पुस्तकं 100% युजफुल असतील याची काही गॅरंटी नाही मित्रांनो. आणि म्हणून जसं पहिले अकॅडमिक्स मध्ये होतं तसं इकडे फिक्स पुस्तकं नसणार आहेत. दुसरं, इकडे तुम्हाला रोजच्या रोज इम्प्रुव्हमेंट करावी लागेल, कंटिन्युअस स्किल डेव्हलपमेंट. रोजच्या रोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, नवीन व्होकॅबलरी शिकावी लागेल. यासोबतच डेली रिपिटेशन अँड मसल मेमरी, मेमरीला तुम्हाला स्ट्रॉंग बनवावं लागेल. आणि मेमरीमध्ये काय नेमकं ठेवायचंय तर जे पण व्होकॅबलरी असते ती जास्तीत जास्त, कॉन्सेप्ट ज्या असतात ज्या तुम्ही शिकलेल्या आहेत त्यांना रोजच्या रोज युटिलाइज करा.
ऍप्लिकेशन त्यांचं खूप जास्त महत्वाचं असेल. आणि लास्ट वन दॅट इज द मॉक टेस्टिंग अँड अडॅप्शन. मॅक्झिमम मॉक टेस्ट वगैरे देणं आणि स्वतःचं अनालिसिस करणं, एवढ्या गोष्टी जर आपण केल्या तर हे दोन्ही मिळून आपल्याला काय करता येऊ शकतं, मॅक्झिमम 100% वाला जो पार्ट आहे तो आपला कव्हर होईल. मग सर हे कंटिन्युअस डेव्हलपमेंटसाठी काय करायला पाहिजे काय नाही, याबद्दल सुद्धा एक पर्टिक्युलर सोल्युशन काय असेल ते मी पुढे बोलतो. मग 180 डे रूल फॉर मोमेंटम. जर 6 महिने तुम्ही डेडिकेटेडली दिले, मी म्हणतोय पर्टिक्युलर एका गोष्टीसाठी जे तुम्हाला 180 डेज जे ते द्यावे लागतील. आणि ती गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला अडॅप्टिव्ह लर्निंग ज्याला म्हणतो आपण, ती प्रॉपर लर्निंग जी आहे ती आपल्याला करावी लागणार आहे. याला नेमकं कसं बघा, या स्टेपमध्ये आपण गेलो पाहिजे. फाउंडेशनल बेसिक्स किंवा चॅप्टर वाईज अनालिसिस, सेक्शनल टेस्टिंग आणि फुल स्केल मॉक्स. ठीक आहे. बँकिंग असो किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, याला सॉल्व्ह करण्यासाठी एवढे 4 फेजेस आहेत. आता आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्याला ज्या फेजमध्ये आपण आहोत त्या फेजमध्ये आपल्याला मजा येत नसते. साधं एक्झाम्पल घेतलं, शाळेत असताना तुम्हाला शाळा बोरिंग वाटायची. मग असं वाटायला लागलं की यार कॉलेजला गेलं पाहिजे, कधी एकदा कॉलेजला जातो काय माहिती. मग तुम्ही कॉलेजला गेले आणि कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला असं वाटायला लागलं की नाही यार, अजून थोडं पुढे असलं पाहिजे. मग कॉलेज संपलं, इंजिनिअरिंग संपली किंवा जे कोणतं असेल तुमचं ग्रॅज्युएशन संपलं. ते संपल्यानंतर वाटायला लागलं कधी एकदा जॉब लागतो काय माहिती. आणि जॉबला लागल्यानंतर, सेटल व्हायला लागल्यानंतर मग आठवतं यार शाळेतलीच लाईफ भारी होती. कळतंय का? मग असं वाटायला लागतं त्यात अजून जास्त वेळ दिला असता तर बरं झालं असतं. समझ में आ रहा है? सो लर्निंग के भी ऐसे ही फेजेस होते. जर तुमचं स्कूल वालं किंवा अकॅडमिक्स वालं लर्निंग किंवा फाउंडेशन वालं लर्निंग हे जर चांगलं असेल, तर तुम्हाला पुढे त्याचा फायदा होणार आहे ना, जास्तीत जास्त फायदा होणार आहे. म्हणून ह्या बेसिक कन्सेप्टला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पहिले समजून घ्या. मग याच्यामध्ये व्होकॅब्युलरी असतील किंवा कन्सेप्ट असतील, ह्यांना चांगलं चांगलं क्लिअर करून घ्या. दुसरी स्टेप आहे लॉजिकल स्ट्रक्चर, ग्रामरला शिकायचं, त्याच्याबद्दल पुढे बोलतो अजून. त्यानंतर तिसरा असतो टेस्टिंग, सेक्शनल टेस्ट घ्या. आणि मग नंतर सगळ्यात शेवटी फुल स्केल मॉक टेस्ट देणं, म्हणजे क्वांट रिझनिंग वगैरे सगळंच त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मग सगळ्यात पहिला पिलर जो बनतो तो येतो रीडिंग इंजिन. आपल्याकडे जर मी म्हणलं समजा बँकिंग वाली जी एक्झाम आहे, त्याच्यात मॅक्झिमम बेस जो आहे तो आहे कॉम्प्रिहेन्शन बेस. मी म्हणेल पार 90% पार्ट जो आहे तो कॉम्प्रिहेन्शन बेस आहे. पण कधी-कधी काय होतं, की आपलं कॉम्प्रिहेन्शन तेवढं स्ट्राँग नाहीये. मग अशा केसमध्ये आपल्याला ग्रामरचा किंवा व्होकॅब्युलरीचा बेस घ्यावा लागतो. ठीक आहे. सेकंड पिलर आहे व्होकॅब्युलरी आणि थर्ड पिलर आहे तो म्हणजे काय, स्ट्रक्चरल पिलर दॅट इज कॉल्ड एज ग्रामर. तिसरा जो पिलर आहे तो पण मग यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो. मग असे 3 रोल आहेत, 3 पिलर्स आहेत. या 3 पिलर्सला मला काय करावं लागणार आहे, प्रॉपरली शिकावं लागणार आहे. मग या तिघांना कशा पद्धतीने शिकायचं आहे, हे शिकण्यासाठी आपली निर्धार 1.0 ही एक बॅच आहे मित्रांनो. या बॅच मध्ये आतापर्यंत आपण पहिल्या फेजमध्ये पहिला फेज कंप्लीट केलाय. त्याच्यामध्ये कन्सेप्ट वाला फेज होता, त्यामध्ये ग्रामरच्या काही कन्सेप्ट त्या आता ऑलरेडी शिकलोय. आता आपण जातोय प्रॅक्टिस वाल्या फेज मध्ये, ज्यामध्ये कन्सेप्ट काय असतात, त्या कन्सेप्टला इम्प्लिमेंट कसं करायचं, या वाल्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तुम्हाला जर वाटत असेल तर ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. बॅच परचेस करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे ऍपची. त्या ऍपमध्ये जाऊन डायरेक्टली तुम्ही बॅच निर्धार 1.0 बॅच तुम्हाला दिसेल ती परचेस करू शकता. ओके. साधारण जर मी म्हटलं समजा द बिगिनर्स डेली ब्लॉक. मग बिगिनरनी रोजच्या रोज काय काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा ऑप्टिमल टाइम अलोकेशन फॉर फर्स्ट 30 डेज प्रिपरेशन. पहिले 30 दिवस दुसरं काहीच नाही करायचंय. 30 दिवस आपल्याला ठरलेला प्लॅन जो आहे तो प्रॉपरली फॉलो करायचा आहे. 30 दिवसांचा पूर्ण स्टडी प्लॅन आहे, मी शॉर्ट मध्ये इथे दिलाय. डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तो पण देईल. आता पुढे जाऊ. 75 मिनिट्स आपल्याला रीडिंग करायची आहे, प्युअर कॉम्प्रिहेन्शन फोकस. मग याच्यामध्ये काय करायचं ते पण पुढे सांगतो. 45 मिनिट्स साठी व्होकॅब्युलरी आणि कॉन्टेक्स्च्युअलायझेशन. व्होकॅब आणि ते वाचल्यानंतर त्याचा अंदाजे अर्थ काय बनू शकतो तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि तिसरा कन्सेप्च्युअल ग्रामर. तिसरा पार्ट जो आहे तो कन्सेप्च्युअल ग्रामरचा. असं 45 मिनिटं, 75 मिनिटं आणि 60 मिनिटं जवळपास आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला द्यायचे. 50 आणि 70 120 आणि 60 180 जवळपास या पद्धतीने आपल्याला तास जे मिनिटं जे ते एका दिवसातले द्यायचे आहे, म्हणजे जवळपास 3 तास. 3 तास प्रॉपरली याला अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. तासांबद्दल पण पुढे बोलतो. मग आता जनरली असं केलं जातं, ग्रामरच शिकायचं 3 तास शिकायचंय तर मग ग्रामरच शिकलं जातं. मग 120 रूल्स किंवा 150 रूल्स, रूल्स बिलच्या भानगडीत पडू नका. हा अप्रोच एकदम चुकीचा अप्रोच आहे. याचं कारण तुम्हाला परत एकदा सांगतो. तेच रूल रिपीट होतील याची काही गॅरंटी नाहीये. बरं, यांना पाठ करण्यामध्ये टाइम पास लई मोठा होतो. टाइम लई मोठा जातो ना. वाटतं आपल्याला हे सोपं आहे.
पण ऐन एक्झाम मध्ये याचा फायदा तेवढा जास्त होत नाही. मग ह्याला अप्रोच गॅरंटीने जर तुम्हाला मार्क स्कोर करायचे असतील एरर मधले, भरपूर लोक असे आहेत बघा एरर मध्ये मार्क भेटत नाही. याच्यासाठी पहिल्यांदा अंडरस्टँड व्हाय, नेमकं का असं आहे त्याचं लॉजिक समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. प्रॅक्टिस चॅप्टर बाय चॅप्टर, प्रत्येक चॅप्टर बाय चॅप्टर जे आहे ती थोडीशी प्रॅक्टिस करा. मग वर्ब असेल, टेन्स असेल, कंडिशनल स्टेटमेंट असेल, यांच्याबद्दल पण मी कोणते कोणते टॉपिक करायचे विशेष करून ते सांगतो. बिल्ड अँड एरर लॉग, आणि एरर मध्ये तुम्ही नेमकं कशामध्ये चुकताय त्याच्याबद्दल सुद्धा विचार करत चला. हा, आता इथं काही जण बिगिनर असतात, जुन्या लोकांचं ऐकतात आणि जुने लोक सांगतात की बाबा द हिंदू एडिटोरियल वाचलं पाहिजे. बिगिनरनी सुद्धा द हिंदू एडिटोरियल वाचत, हे खूप महत्वाचं असतं. बिलकुल नाही मित्रांनो, द हिंदू नवीन नवीनच सुरुवात करताय आणि द हिंदू वाचायला घेतलं की म्हणजे तुम्हाला गाडी चालवता येत नाही, आणि गाडी चालवायला सुरुवातच करायची तर मग मी चालीन तर तारवीवरच चालवीन, रस्त्यावर चालवणारच नाही, अशी कंडिशन आहे. अरे भाई, पहिले रीड करावं लागेल, काहीतरी रीड करा. मग पहिले जे बिगिनर्स असतील अशा लोकांनी हे द हिंदू रीड करत बसू नका. कॉम्प्लेक्स एडिटोरियलच्या ऐवजी स्टार्ट करा, छोट्या छोट्या नॉवेल्स असतील, त्याच्यानंतर छोटे पेपर्स असतील जे इंडियन एक्सप्रेस आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, ते वाले रीड करा. पहिले ती सवय तुम्हाला लावा. आणि या सगळ्यांपेक्षा चांगलं म्हटलं तर मी म्हणाल कन्सेप्ट बिल्डर वाचा. सुरुवात करत असताना कन्सेप्ट बिल्डरनी सुरुवात करा. भरपूर लोकांनी कन्सेप्ट बिल्डरनी सुरुवात केली आहे आणि आज खूप चांगल्या पद्धतीचे स्कोर ते घेत आहेत. मग एक कन्सेप्ट बिल्डर मध्ये काय असतं, एक स्टोरी असते मित्रांनो, आणि ती सिरीज सारखी लिहिलेली असते. वेब सिरीज जशा असतात तशा पद्धतीने आज एक पार्ट येतो, उद्या एक पार्ट येतो, परवा तिसरा पार्ट, अशा पद्धतीने त्यामध्ये येतात. तर त्या कन्सेप्ट बिल्डर ज्या आहेत त्या तुम्ही वाचल्या पाहिजे. जर तुम्ही लर्नर नवीन असाल तर हा कन्सेप्ट बिल्डरचा कोर्स सुद्धा आहे. याच्यात वेगळी टेलिग्रामवरती इंग्लिश पिटारा जे टेलिग्राम चॅनल आहे तिकडे सुद्धा हा भेटल. पण ऍप मधला जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये वेगळं काय, याच्यात एक्सक्लुझिव्ह फोल्डर असतं. एखादी स्टोरी ज्यावेळेस तुम्ही वाचत असताना असं बऱ्याचदा होतं की स्टोरीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट येतो आणि अचानक पुढं काय घडलं असेल ह्याच्याबद्दल विचार करण्यात दिवस जातो. ते होऊ नये यासाठी सस्पेन्स वाली स्टोरी असेल किंवा असं की शेवटी काही क्रिएट झालेलं असेल, तर यासाठी पूर्ण स्टोरी एक्सक्लुझिव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ह्या कन्सेप्ट बिल्डर मध्ये भेटतात. अलॉंग विथ दिस ग्रामरच्या काही बेसिक पासूनच्या 30 डेजचं टास्क त्याच्यामध्ये दिलेलं आहे, 30 दिवसांचं, तो पूर्ण पीडीएफ कोर्स आहे, तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये येतात. आणि विशेष म्हणजे सध्या याची प्राइस फक्त आणि फक्त 75 रुपीज आहे. 75 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला अवेलेबल होतोय, हा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, या पद्धतीने आहे. आता पुढे जर मी म्हटलं समजा रियालिटी चेक, पहिली तर गोष्ट डायरेक्टली एडिटोरियल कडे जाऊ नका. सोर्स करत असताना पहिले नॉवेल्स वगैरे जे सगळेजण म्हणतात हिंदू वगैरे जा, मी म्हणाल की नॉवेल्स वगैरे या सगळ्यांना, आणि मग सोबत हळूहळू काय करा, द हिंदूकडे शिफ्ट करा. या गोष्टीकडे जाण्यासाठी कमीत कमी 1 महिना तुमची पहिली प्रॅक्टिस पाहिजे. आणि ती प्रॅक्टिस झाल्यानंतर जर ज्यांची झालेली असेल अशा लोकांनी डायरेक्टली द हिंदू रीड करायला सुरुवात करा. आपली टेलिग्राम चॅनलवरती रोजच्या रोज सकाळी एक पीडीएफ येते द हिंदू एडिटोरियल वरती बेस. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला दिलेलं असतं, पॅसेज असतो, पॅराजम्बल असतं, क्लोज टेस्ट असतं, व्होकॅबलरी असते, सगळं एकत्र तुम्हाला भेटतं. रूल्स पेक्षा काय करा, पेन्स इन हँड, पेन वगैरे घेत बसू नका, लिहित बसू नका. लई मोठं त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना सवय असते हिरवा पेन वापर, लाल पेन वापर, काही गरज नाही आहे. ह्या ऑब्जेक्टिव्ह वाले एक्झाम आहे. तुमच्या प्रेझेंटेशन पेक्षा मार्क तुम्हाला जे भेटणार आहे ते तुम्हाला काय येतं, माइंड वरती जास्तीत जास्त राहतील. म्हणून मग थोडस डोक्याचा वापर करा. रिलाय एंटायरली ऑन मेंटल कॉम्प्रिहेन्शन अँड रिपिटेशन. डोक्यात ते रिपीट कसं होईल याची काळजी घ्या. द मेथड, रीड विथ प्युअर फोकस फॉर 75 मिनिट्स स्ट्रेट. जवळपास 75 मिनिटापर्यंत जा वाचत वाचत. तर रियालिटी चेक आणि स्ट्रगलिंग फेज, तुम्ही सध्या कुठे आहात, काय आहात, याच्यासाठी टेस्ट देत चला. 3 सब्जेक्ट आहे, मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश. मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश. मग काही जणांचं असतं लाईक मला मॅथ लय आवडतं, मग मी पूर्ण 5 घंटे मॅथच देईल. बिलकुल नाही. सगळ्यांवरती समान प्रेम दाखवा. त्याच्यावरती तुम्ही प्रेमने दाखवणार तो सब्जेक्ट तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला प्रेमने दाखवणार, तो पण तुमचा तिरस्कार करेल. आणि हे होऊ नये म्हणून तिघांना बॅलन्स्ड कंडिशन मध्ये घेऊन चाला. आणि कम्फर्ट झोन जो आहे त्या ट्रॅपला थोडस टाळून द्या. कम्फर्ट झोन म्हणजे काय असतं, तर बऱ्याचदा मॅथ मॅथ चांगलं जाते, मग रिझनिंग मधला पण वेळ घेतला, इंग्लिश मधला पण घेतला आणि मॅथ्सला देऊन टाकला. असं करू नका. प्रत्येक सब्जेक्टला एक ठरलेला टाइम देऊन टाका, तेवढ्या वेळात ते करून घ्या. सगळ्यात पहिलं फेज लर्निंग वालं, नंतर टेस्ट वालं चॅप्टर वाईज, नंतर अनालाइज करणं आणि रिफाईन करणं. जो जो चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, डाऊट्स आहेत, त्यांना पुन्हा पुन्हा रिकव्हर करणं आणि एका आठवड्यामध्ये पुन्हा पुन्हा हे सगळं करून बघणं.
पहिला झोन सिस्टम ॲक्लिमेशन मॉक्स 1 to 25 आणि दुसरा स्कोअर ऑप्टिमायझेशन. जर तुम्ही ह्या पद्धतीने गेलात, जे आता सांगितलं प्रत्येक चॅप्टर वाईज कंप्लीट करणं आणि जर आपण 3 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर जर मी म्हणलं 180 दिवसांच्या नंतर जर तुम्ही साधारण 90 दिवस जरी घेतले 3 महिने, तर हे 90 दिवसामध्ये बऱ्यापैकी स्किल लेव्हलवरती आपण काम करतो आणि त्यातून बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट तुम्हाला बघायला भेटेल. पहिल्या फेजमध्ये तुम्ही 1 ते 25 मार्कापर्यंतचं टार्गेट ठेवा. 1 ते तुम्ही जर 12 मार्कापर्यंत असाल तर तुम्ही 18 पर्यंत जायचं एवढं टार्गेट ठेवा. 15 पर्यंत असाल तर 20 पर्यंत कमीत कमी जाणार. ठीक आहे. सो हे टार्गेट ठेवून जर तुम्ही काम केलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल. मग आपल्याला जनरली काय होतं इनपुट आउटपुट यानुसार आपण बऱ्याचदा ठरवून ठेवलेलं असतं. काय केलेलं असतं? वेळ लई कमी असतो, मग कमी वेळेमध्ये जास्त अटेम्प्ट करायचे, मग स्पीडमध्ये अटेम्प्ट करा. बिलकुल नाही. लर्निंग फेजला प्रॉपर वेळ द्या. एकदम प्रॉपर शिका. त्याच्यासाठी वेळ द्या आणि वेळ दिल्यानंतर काय करा, मग हळू-हळू टप्प्याटप्प्याने स्पीड वाढवण्यावरती काम करा. मग स्पीड कशी वाढवायची? स्पीड वाढवण्यासाठी मित्रांनो हा आहे. T-30 डेज, T-10 डेज किती दिवस राहिले त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि त्या दिवसांमध्ये किती अभ्यास करायचा बाकी आहे. हा एक प्रॉपरली रिव्हिजनसाठीचा जो आहे, तो एक पर्टिक्युलर फॉर्मॅट बनवून ठेवा. व्होकॅब सिस्टम, ऑर्गॅनिक वर्ड्स जे आहेत ते जनरली काय केलं जातं ट्रेडिशनल मेथडनी सगळे जमा केले जातात, ते लिहून काढले जातात. पण यापेक्षा जर मी म्हटलं समजा एक्सरसाइज बेस एक अप्रोच ठेवून स्टोरी ड्रिव्हन असे जर वर्ड्स असतील, जसं की आपल्या द हिंदू एडिटोरियल मध्ये येतात. एक स्टोरी असते त्याच्यामध्ये सगळे वर्ड्स असतात आणि त्याच्यावर बेस क्वेश्चन पण असतात. तर ते क्वेश्चन आणि सोबत PYQ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. असं म्हटलं जातं की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काही येत नाही, असं काही नसतं. ऑलरेडी बाहेर ते आलेले असतात. आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त जे आहे ते म्हणजे काय माइंडसेट आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचा अत्यंत आवर्जून लक्षात घेण्यासारखा माइंडसेट आहे. तुम्ही फक्त सिलेबस ओरिएंटेड न राहता स्किल ओरिएंटेड बना. पहिलं. दुसरं हॅबिट. तुम्हाला 180 दिवस हे याच्यासाठी लागणार आहे की त्यातून तुम्हाला हॅबिट बनणार आहे. द हिंदू एडिटोरियलची पीडीएफ नाही वाचली तर चालणारच नाही, सॉल्व्ह केली नाही तर चालणारच नाही. ही हॅबिट तुम्हाला होऊन जाईल. ऑटोमॅटिकली त्याच्यामधून तुम्हाला इम्प्रूव्हमेंट भेटेल आणि एक्झिक्युशन. रोज तुम्ही जे ठरवताय फक्त ठरवू नका. बेटर प्लॅनिंग इज हाफ डन पण एक्झिक्युशन इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. पुढचं हाफ डन लय डेंजर असतं मग. ते हाफ डन कंप्लीट करण्यासाठी पुन्हा पुन्हा काय करा एक्झिक्युशन करा. टेस्ट द्या आणि टेस्ट दिल्यानंतर जे तर स्वतःला चेक करत चला. ठीक आहे. तो हे सगळेच्या सगळे पार्ट होते रिलेटेड टू स्ट्रॅटेजी ऑफ इंग्लिश लँग्वेज इन बँकिंग एक्झाम. ठीक आहे. तुम्हाला काहीही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता. सोबतच यासोबतच तुम्हाला एक PDF फॉर्मॅट मधला जो शेड्यूल आहे तो सुद्धा तुम्हाला दिला जाईल. खाली लिंक वरती क्लिक करा. टेलिग्रामला जॉईन करा. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटून जातील. चालेल. थँक यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.